आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयामध्ये आज महत्त्वपूर्ण बैठक। मंत्री प्रताप सरनाईकांच्या दालनामध्ये आज दुपारी बैठक। कामगार नेते शशांक राव, संजय निरुपम आणि संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडणार। संजय निरुपम यांना विरोध करणाऱ्या मनसैनिकांचा अमित ठाकरे आज सत्कार करणार आहेत। आज दुपारी 1 वाजता कृष्णकुंज मनसेच्या कार्यालयात सत्कार केला जाणार आहे। मराठी भाषेला विरोध नाही, फक्त रिक्षा चालकांचा परवाना रद्द करू नका, निरुपम यांची भूमिका। रिक्षा टॅक्सीमेन्स युनियनची आज गोरेगावमध्ये बैठक असेल। आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठकीचे आयोजन। मराठी भाषा सक्तीवरून रिक्षा टॅक्सी युनियन सरकार विरोधात आक्रमक। बच्चू कडूंना शिंदेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर संधी देण्याची शक्यता आहे, मात्र परिषदेवरती येण्यासाठी प्रहार पक्ष विलीन करण्याची शिवसेनेची अट आहे, सूत्रांची माहिती कळतेय। तर विधान परिषदेसाठी बच्चू कडूंच्या नावाची जोरदार चर्चा असतानाच नीलम गोऱ्हेंचं नाव जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती समोर। नीलम गोऱ्हेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध आहे, सूत्रांची माहिती आहे। स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल, कार्यकर्त्यांची भावना, सूत्रांची माहिती। बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमातील मंचावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद। नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीच्या 5 दिवसीय रामकथेला कालपासून सुरुवात। शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरती बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रीचा माफीनामा। माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, माझ्या वक्तव्यानं कुणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो, धीरेंद्र शास्त्रीची प्रतिक्रिया। लव जिहाद रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कायदा केलाय, आम्हाला शस्त्र चालवायलाही शिकवलेलं आहे, जिहाद प्रकरण रोखण्यासाठी आम्ही शस्त्र देखील चालवू। पुण्यातील भोरमध्ये भाजप आमदार महेश लांडगेंचं वक्तव्य। भाईंदरपाडामध्ये भूमिपुत्र बांधवांची जमीन सरनाईक आणि त्यांच्या गुंडांनी बळकावली। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याकडून फेसबुक पोस्टद्वारे आरोप। मीरा भाईंदरमधील कासारवडवली पोलीस ठाण्यात आज तक्रार करणार। 1219 चौरस मीटर जमीन बळकावल्याचा आरोप आहे। पाहुयात टॉप 9 मोठ्या बातम्या। केईएम रुग्णालयाच्या नामांतराला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। आज सकाळी 11 वाजता केईएम रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर निदर्शनं केली जाणार आहेत। आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात निदर्शनं केली जाणार आहेत। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी मुख्य आरोपी अयान अहमदसह 3 दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। 4ही आरोपींना आज पुन्हा अचलपूर सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरती आज सुनावणी आहे। नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। टीसीएस प्रकरणात निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे। निदा गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी फक्त 4 दिवस शिल्लक आहेत। राज्यातील 26,34,000 महिलांची ई-केवायसी अद्यापही रखडलेली आहे। 30 एप्रिल नंतर अपात्रतेची टांगती तलवार। ई-केवायसी साठी आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ। 1 मे पासून राज्यात आपली बस आपली सेवा उपक्रम सुरू होणार। राज्यभरातील मध्यम आणि लांब पल्ल्याच्या बसमध्ये कायमस्वरूपी अभियान राबवलं जाणार। बसची नियमित स्वच्छता, वेळेचे काटेकोर नियोजन पालन, गणवेशातील नीटनेटकेपणा आणि शिस्त यावरती विशेष भर असणार। नाबार्डच्या 500 कोटींपैकी 150 कोटी मंत्री शिवेंद्रराजेंच्या जिल्ह्यामध्ये आहेत। पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिल्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग बरोबर विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांच्या वाट्याला उपेक्षा। राज्य शिक्षण मंडळानं 12वीचा निकाल लवकर लागण्याचे संकेत दिलेले आहेत। शिक्षण मंडळानं डिजिलॉकरवरती आता कमिंग सून असा आशय दिला असून कधीही 12वीच्या निकालाची घोषणा होऊ शकते। यंदा कोणता विभाग बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष।